कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकींपूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल व महामार्गाचे काम हे युद्ध पातळीवरती सुरू असल्याचे आश्वासने कोकणातील सर्व पक्ष नेते मंडळींनी आपल्या भाषण शैलीतून जनतेला दिली होती। मात्र सध्या सुरू असलेले महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असून या संदर्भात महामार्गावरील अनेक पुलांची कामे सध्या अपूर्ण आहेत। महामार्गावरील कामे पूर्ण होण्यास कमीत कमी 3 ते 4 वर्ष लागण्याची शक्यता दिसून येत आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ पर्यंत काम पूर्ण झालेले आहे, मात्र नागोठणे, कोलाड, पुई, माणगाव येथील प्रमुख पुलांचे काम अर्धवट आहेत। पळसपे ते इंदापूर हा तब्बल 84 किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता। याचे 2 टप्प्यात विभाजन केल्यानंतर पळसपे ते कासूपर्यंत काम होत आले आहे, मात्र त्यानंतर काम पूर्ण ठप्प झाले आहे। माणगाव बायपासचे काम न केल्याने ठेकेदार ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। या कामादरम्यान 100 वॉर्डन्स लावण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे। याच्या पुढचा रस्त्याचे काम हे L&T कडे असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे। मुंबई गोवा महामार्गाचे काम हे 2010 पासून संत गतीने सुरू आहे। ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाचे काम रखडले आहे। महामार्गाचे काम होण्यासाठी कोकणकरांच्या जन आक्रोश समितीने माणगाव येथे अमरण उपोषण केले होते। याची दखल प्रशासनाने घेतली होती। तसेच माणगाव येथे प्रशासकीय कार्यालयाला पत्र देऊन दिंडीही काढण्यात आली होती। विशेष बाब म्हणजे स्वतः बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल 5 वेळा पाहणी दौरेही केले। त्याचबरोबर कोकणकरांना दिलासा देण्यासाठी निवडणुकीपूर्वी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माणगावपर्यंत पाहणी केली होती। जन आक्रोश या महामार्गाबाबत सतत पाठपुरावा करत असून मिळत असलेल्या फक्त खोट्या डेडलाईनने त्रस्त कोकणकर पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर असून पुढील नियोजनाबाबत सध्या जन आक्रोशची चर्चा सुरू आहे।